श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जमुना तीरावनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। रामो रामो राम राम हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोविंद देव श्री श्री गौर निताय श्रील प्रभुपाद गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे परीक्षित महाराज आपल्या जीवनातील शेवटच्या 7 दिवसांची तयारी करण्याकरिता त्यांनी वैराग्य स्वीकारले। भौतिक जे काही त्यांच्याजवळ उपलब्धी होत्या, त्यांचं कुटुंब, त्यांचं राज्यकारभार इत्यादी सर्वाचा त्याग करून हस्तिनापूर जवळच्या यमुना नदीच्या काठावर किंवा श्रील प्रभुपादजी सांगतात की गंगा नदीच्या काठावर पण आपण समजू शकतो, ज्या प्रकारे भागवतामध्ये वर्णन आहे। तर गंगा नदीच्या काठावर परीक्षित महाराजांनी मृत्यूपर्यंत उपोषण करायचं आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये लीन होण्याचं परीक्षित महाराजांनी ठरवलं। आणि आजच्या श्लोकांमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे पूर्ण विश्वातील जे महान साधू संत एवढेच नाही तर देवी देवता पण त्या ठिकाणी परीक्षित महाराजांना जे श्रीमद भागवताचं वर्णन होणार होतं, जी की बातमी पूर्ण तिन्ही लोकांमध्ये पसरली होती, तर या पूर्ण ब्रह्मांडातले
साधू संत महान देवी देवता त्या ठिकाणी संतांच्या रूपामध्ये उपस्थित झाले होते गंगेच्या तीरावर. परीक्षित महाराजांना आपला पाठिंबा दाखवण्यासाठी, कारण सर्वांना माहिती होतं परीक्षित महाराज हे पांडवांच्या महान कुळामध्ये जन्मलेले आहेत आणि ते स्वतः भगवंतांचे एक शुद्ध भक्त आहेत. त्याच्यामुळे अशा भगवंतांच्या शुद्ध भक्ताला तो भक्त भगवत धामात परतण्याच्या वेळेला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे सर्व साधू तिथे एकत्रित येतात. तर आपण श्लोक क्रमांक 8 पासून सुरुवात करू आणि सर्वांनी कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीस माताजीस प्रस्तावनेवर? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 8. तत्रोपजग्मुर्भुवनं पुनाना महानुभावा मुनयः सशिष्यः प्रायेण तीर्थाभिगमापदेशै स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः. तर या श्लोकामध्ये शेवटची ओळ स्वयं ही तीर्थानी पुनंती संतः खूप महत्वाची आहे, की कशा प्रकारे तीर्थस्थळ हे पवित्र होतात त्या ठिकाणी असणाऱ्या पवित्र नद्यांमुळे नाही, त्या ठिकाणी भगवंतांचा जो वास आहे त्याच्यामुळे नाही. निश्चित या दोन्ही गोष्टीमुळे निश्चित होतात, पण त्यापेक्षा महत्वाचं कारण पवित्र तीर्थस्थळांच्या पावित्र्याचं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. स्वयं ही तीर्थानी पुनंती संतः. आणि आपण याच्या समानार्थी दुसरा पण एक श्लोक पाहणार आहोत भागवतामध्ये, की कशा प्रकारे अशा प्रकारचे थोर महात्मे जे की भगवंतांचे महान भक्त आहेत, ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं की तोमार हृदय सदा गोविंद विश्राम, म्हणजे भगवंत स्वतः अशा शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये प्रत्येक क्षणी निवास करीत असतात. तर अशा भक्तांच्या उपस्थित असल्याने असे तीर्थस्थळ हे पवित्र होतात. आणि याचं पण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की कशा प्रकारे अनेक नानाविध लोक जे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपले पाप शुद्ध करण्यासाठी धुण्यासाठी जातात, तर अशा नानाविध लोकांच्या पापाच्या संचयाने ज्या पवित्र नद्या आहेत आणि जे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी पण पापाचा संचय होतो. पण त्या पापांपासून प्रक्षालन, त्या पापांपासून शुद्धी ही केवळ आणि केवळ अशा महान भक्तांच्या अशा तीर्थस्थळी जाण्याने प्राप्त होते. तर याचा आपण एक श्लोक पण पाहू, दुसरा श्रीमद भागवतातला. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हो, मी वाचू. हा, किरण जाधव प्रभूजी. हरे कृष्ण. हरे. त्यावेळी सर्व थोर थोर अनुभव सिद्ध विचारवंत आपापल्या शिष्यांसहित तेथे आले. तसेच आपल्या केवळ अस्तित्वाने सुद्धा तीर्थांना पावित्र्य मिळवून देणारे श्रेष्ठ ऋषीमुनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने तेथे येऊन पोचले. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा श्रील प्रभुपाद की जय. परीक्षित महाराज गंगेच्या तीरावर येऊन राहिले आणि ही वार्ता जगात सर्व दिशांना त्वरित पसरली. या प्रसंगाचे महत्व ज्यांना उमगले असे थोर थोर ऋषीमुनी तीर्थयात्रेचे निमित्त काढून तेथे येऊन पोहोचले. खरे पाहता ते आले होते परीक्षितांना भेटण्यासाठी, तीर्थात स्नान करण्यासाठी नव्हे. कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण स्वतः तीर्थालाच पावनत्व देण्या इतका समर्थ होता. सामान्य माणसे तीर्थस्थळी जातात ती आपली पापे धुण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या पापांचे मोठे ओझे तीर्थक्षेत्रावर पडत असते. अशा तीर्थक्षेत्रांना जेव्हा साधुसंत भेट देतात तेव्हा ते आपल्या अस्तित्वाने त्या तीर्थस्थळांना पूर्वीचे सामर्थ्य आणून देतात. त्यामुळे परीक्षित महाराजांना भेटावयास जे ऋषीमुनी आले ते इतर सामान्यांप्रमाणे स्वतः
शुद्ध होण्यात रस घेणारे नव्हते. तेथील धामाचे निमित्त काढून त्यांना परीक्षित महाराजांना भेटावायचे होते. कारण सुखदेव गोस्वामी परीक्षितांना भागवत सांगणार आहेत हे त्यांना आधीच समजले होते. सर्वांना अशा महान प्रसंगाचा लाभ घेण्याची इच्छा होती. हरे कृष्ण. श्रील हरे कृष्ण प्रभुपाद की जय. की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर हा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि खूप काही महत्वाचे धडे आपण याच्यातून घेऊ शकतो. सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण भगवंतांची पूर्ण जीवन काळामध्ये व्यवस्थित प्रकारे सेवा केली, भक्ती मार्गामध्ये, साधना मार्गामध्ये आपण जर व्यवस्थित जोडलेले असलो, तर कशा प्रकारे भगवंत पण अशा भक्ताला जीवनातल्या सर्वात कठीण प्रसंगी, ज्यावेळेस त्या व्यक्तीला सर्वात जास्त मदतीची गरज आहे, ती वेळ कोणती प्रभूजीच माताजीच? ज्यावेळेस आपल्याला सर्वात जास्त मदतीची गरज आहे? मृत्यूची वेळ प्रभूजी. हा, मृत्यूची वेळ. तर अशा वेळेला अंत काळाच्या वेळेला भगवंत कधीच अंतसमय. अंतसमयी भगवंत कधीच अशा भक्ताला एकटं सोडत नाहीत. तर इथे पण आपण बघतो की परीक्षित महाराजांच्या शुद्ध भक्तीचं फळ म्हणूनच त्यांच्या शेवटच्या वेळी 7 दिवसांच्या कालावधीसाठी त्यांना भगवत भक्तांचा संग प्राप्त करून देण्यासाठी स्वतः भगवंतांनी तिथे अशी योजना आखली की हे सर्व साधू संत लोक त्या ठिकाणी आले आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल भागवतामध्ये सांगितलंय की हे असे महान साधू संत होते ज्यांना केवळ स्वतःच्या उद्धारामध्ये रस नव्हता, की त्यांना ते तीर्थक्षेत्रावर जाऊन तिथल्या पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्यामध्ये रस नव्हता. कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचा रस होता प्रभूजीच माताजीच? काय प्राथमिकता होती त्यांची तिथे जाण्यामागे? भगवत कथा आणि भागवतांसाठी. भगवत कथा आणि भागवतम ऐकण्यासाठी विशेषतः परीक्षित महाराजांना जे श्रीमद भागवताचं श्रवण करावयास मिळणार होतं शुकदेव गोस्वामींद्वारे, त्या श्रीमद भागवताच्या कथेचा लाभ घेण्यासाठी हे सर्व साधू संत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि याच्यावरून आपण एक महत्वाचा मुद्दा अजून एक पाहणार आहोत थोड्या वेळामध्ये, एक श्लोक पाहिल्यानंतर. अशा प्रकारचाच एक श्लोक श्रीमद भागवताच्या 13व्या स्कंदामध्ये पण येतो, जिथे युधिष्ठिर महाराज दुसरे एक भगवंतांचे शुद्ध भक्त विदुर यांचं स्वागत करत आहेत आणि त्यांचं यशोगान गात आहेत. तर आपण हा श्लोक एकदा म्हणण्याचा प्रयत्न करू. भवद्विदा भागवतास भगवद्गीता भागवता तीर्थभूता स्वयं विभो तीर्थभूता स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि तीर्थानि स्वान्तस्थेन गदाभृता. स्वान्तस्थेन गदाभृता. तर इथे युधिष्ठिर महाराज विदुरांचं कौतुक करत आहेत, त्यांचं यशोगान गात आहेत. भवद्विदा भागवतास, की हे विदुरजी आपल्यासारखे जे भक्त आहेत ते काय आहेत? तीर्थभूतः स्वयं विभो, की स्वतःच एक पवित्र तीर्थस्थान आहेत. याचा अर्थ काय? की तीर्थस्थानात स्वतःला पवित्र करून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावे लागते. त्या ठिकाणी काही जे शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ त्या तीर्थाचं महत्त्व समजून घेणे, तिथे साधू संतांचा संग प्राप्त करणे, तिथल्या पवित्र तीर्थामध्ये अंघोळ करणे, ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपण पापांपासून प्रक्षालन होऊ शकतं, शुद्धता मिळू शकते. परंतु युधिष्ठिर महाराज म्हणत आहेत विदुर यांच्याबद्दल, तीर्थभूतः स्वयं विभो, की तुम्ही चालते फिरते तीर्थक्षेत्र आहात, की तुम्ही ज्या ठिकाणी जाल केवळ तुमच्या तिथे उपस्थित असल्याने ते पूर्ण ठिकाण हे शुद्ध बनतं. कशामुळे शुद्ध बनतं? तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, की आपण भगवंतांचे एवढे महान भक्त आहात की तीर्थक्षेत्राला पण पावित्र्य मिळवून देण्याचं जे शक्ती आहे
शक्ती आपल्यामध्ये आहे. तीर्थक्षेत्र जसं आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, तीर्थक्षेत्र हे पवित्र बनतात अशा महान भक्तांच्या तिथे उपस्थित असल्याने. स्वांत स्थेन गदाभृता. आणि कशामुळे भगवंतांच्या असे महान भक्तांमध्ये ही शक्ती प्राप्त होते कोणतंही ठिकाण शुद्ध करण्याची. स्व अंतःस्थेन गदाभृता, की भगवंत स्वतः अशा भक्तांच्या हृदयामध्ये प्रत्येक क्षणी निवास करतात. मग याचा अर्थ असा आहे का की असुरांच्या हृदयामध्ये भगवंत नाही आहेत? परमात्मा म्हणून असुरांच्या हृदयामध्ये पण आहेत, परंतु भक्तांचं हृदय हे पूर्ण अनर्थांनी स्वच्छ असल्यामुळे भगवंत आनंदाने त्या हृदयाला आपला निवास म्हणून स्वीकारतात. परंतु एका असुराच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा म्हणून तर वास करतात, परंतु प्रत्येक क्षणी या गोष्टीची वाट पाहतात की कधी तो व्यक्ती सुधारेल, कधी तो व्यक्ती भक्ती मार्गामध्ये भगवंतांना शरण येईल. परंतु भक्तांच्या बाबतीत असं नाहीये. भक्तांच्या बाबतीमध्ये त्यांच्या हृदयामध्ये आनंदाने निवास करतात. प्रत्येक क्षणी एका क्षणासाठी पण भक्ताला भगवंत सोडून जात नाहीत. आणि भगवंतांना स्वतःच्या हृदयामध्ये धारण केल्यामुळे असे भगवंतांचे महान भक्त यांची कोणती ठिकाण शुद्ध करण्याची शक्ती एवढी वाढते की तीर्थक्षेत्राला पण ते शुद्ध करू शकतात. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज या मुद्द्यावर, की कशा प्रकारे भगवंतांचे महान भक्त हे तीर्थक्षेत्राला पण शुद्ध करतात? मग दुसरा प्रश्न येतो की जर भगवंतांच्या भक्तांचं महत्व, त्यांची महती एवढी असेल तर आपली भावना काय असली पाहिजे कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाण्याच्या मागे? प्रभूजीज माताजीज कोण सांगेल? काय भावना असली पाहिजे? हरे कृष्ण. अजून अशा पण तीर्थस्थळी जे कोणी साधू आहेत त्यांची भेट आपण घेतली पाहिजे. भेट त्यांच्याकडून घेणे. काही ज्ञान प्राप्त होऊ शकेल हा, का? खूप छान क्षितिजा माताजी, की त्यांच्याकडून भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी आपण नेहमी ईगरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? उत्सुक. उत्सुक. आपण उत्सुक असलं पाहिजे. आणि याच्याबद्दल पण श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो की स्थळाला गेल्यावर काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. हा श्लोक 10व्या स्कंदामध्ये 84व्या अध्यायामध्ये 13वा श्लोक आहे. कृपया आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधि कलत्रादिषु भौम इज्जति. यतीर्थबुद्धि सलिलेन कर्हिचित् जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की 3 प्रकारचे व्यक्ती हे पशूंप्रमाणे आहेत. कोणत्या पशूंप्रमाणे? जे की ज्यांना जास्त बुद्धी नाहीये. उदाहरणार्थ एखादं गाढव किंवा गायीप्रमाणे पण. तर कोणत्या 3 प्रकारचे व्यक्ती? यस्यात्म बुद्धी कुणपेत्री धातुके, की असे व्यक्ती जे की हे स्वतःचं जे शरीर आहे, जे 3 प्रकारच्या कफ, वात आणि पित्त यांच्या मिश्रणाने बनलेलं आहे. हे 3 घटक आपले शरीर जे बनवणारे आहेत, अशा 3 घटकांनी बनलेलं जे शरीर आहे त्रिधातुके, त्या शरीरालाच स्वतः म्हणून समजणार अशा प्रकारच्या लोकांचा पहिला गट आहे, कॅटेगरी आहे, जे की पशूंप्रमाणे दुर्बुद्ध किंवा डल इंटेलिजन्स असं त्यांचं आहे. दुसऱ्या प्रकारचे लोक कोण आहेत? स्वधी कलत्रा दिशु भौम इज्जती, की जे आपली जी जन्मभूमी आहे, कलत्रा दिशु म्हणजे जी जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमीला जे वर्शिपेबल म्हणजे पवित्र समजतात, की कारण माझा जन्म अशा ठिकाणी झालेला आहे
त्याच्यामुळे ही भूमी महान आहे. आणि दुसरा देश किंवा दुसरी भूमी ज्याच्यात माझा जन्म झालेला नाही, त्याचा तिरस्कार, की ते काहीच उपयोगाचं नाही. किंवा स्वधिक कलत्रादिषु, म्हणजे पत्नी, पती, मुलं आणि कुटुंबातील बाकी सदस्य, ज्यांना अशा कुटुंब सदस्यांना जे लोक हे नेहमी करता आपल्याशी जोडलेले आहेत. म्हणजे पत्नी ही अनंत काळासाठी ही आपली पत्नी आहे, किंवा पती हा अनंत काळासाठी हाच व्यक्ती आपला पती आहे, किंवा मुलं बाळं अनंत काळासाठी हे आपल्यासोबतच आहेत, असं जे समजतात ते पण पशूंप्रमाणे आहेत. आणि अजून कोणतं वर्ग सांगितलंय कॅटेगरी? यत्तीर्थ बुद्धी सलिलेन करहिचित, की असे लोक जे तीर्थक्षेत्रात जातात, कशासाठी जातात? फक्त त्यांचा उद्देश असतो की स्वतःच्या शुद्धीकरणासाठी तिथे जाऊन सलिलेन करहिचित, की तिथे जाऊन तिथल्या पवित्र तीर्थस्थळी आंघोळ करायची, स्वतःचे पाप तिथं टाकायचे आणि स्वतः शुद्धीकरण प्राप्त करायचं. एवढ्याच उद्देशाने जे तीर्थस्थळी जातात, पण त्या तीर्थस्थळांचं महत्त्व जे जाणून देऊ शकतात, अशा महान साधू संतांचा जे संग प्राप्त करत नाहीत, त्यांच्याकडून ऐकण्याची इच्छा ठेवत नाहीत, अशा प्रकारच्या लोकांना काय सांगितलंय? जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः, की एखाद्या दुर्बुद्ध अशा पशुप्रमाणे त्यांची पण बुद्धी त्या पशुप्रमाणेच आहे. अशा प्रकारचे जे शरीराला स्वतः समजतात, बायका मुलांना आपले नेहमी करता आपलेच आहेत असं समजतात, जे स्वतःचा जन्म झालेल्या भूमीला पूजनीय समजतात आणि दुसऱ्या भूमीचा तिरस्कार करतात, आणि जे तीर्थस्थळी भेट देतात केवळ आणि केवळ तिथे आंघोळ करण्यासाठी, स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी, याचा विचार न करता की तिथल्या साधू संतांकडून मी कशा प्रकारे भगवंतांबद्दल ऐकू शकू, याचं त्यांना काहीच घेणं देणं नसतं. असे लोक हे पशुप्रमाणे आहेत. आणि जसं माताजींनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की त्याच्यामुळे आपला कधी पण पवित्र तीर्थस्थळी जाण्यामागचा हेतू असला पाहिजे, भक्तांच्या संघामध्ये शक्यतोवर जावं, एकटं दुकटं जाण्यापेक्षा, आणि विशेषतः अशा महान भक्तांकडून त्या तीर्थस्थळाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपण नेहमी उत्सुक असलं पाहिजे, ना की तिथे जाऊन आंघोळ करून स्वतः फक्त शुद्ध होण्यासाठी. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का हो. या मुद्द्यावर? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, इथे तीर्थस्थळांमध्ये जे 3 चुका सांगितल्या त्याच्यामध्ये पशु म्हणून गायीचा पण उल्लेख केला. गायीचा बरोबर आहे, की गायीचा का उल्लेख केला? गाय निश्चित साधारण प्राणी नाहीये, पवित्र प्राणी आहे आणि कृष्णाला खूप प्रिय आहे. परंतु या ठिकाणी ज्या कनोटेशन म्हणजे ज्या मुद्द्याच्या संदर्भात गायीचा उल्लेख केलाय, की हे मनुष्याला दिलेल्या ॲडव्हान्स इंटेलिजन्स, म्हणजे जी प्रगत बुद्धी आहे, ज्याचा उपयोग करून आपण भक्ती मार्गामध्ये स्वतःला जोडू शकतो, त्या बुद्धीपेक्षा अशा व्यक्तीची बुद्धी ही एखाद्या पशुच्या बुद्धीप्रमाणे डल आहे. ठीक आहे. तर गाईचा आणि खरह, गोखरह या दोन्ही प्राण्यांचा उल्लेख केलाय. तर सांगण्याचा उद्देश असा, की अशा व्यक्तीची बुद्धी पण साधारण पशुसारखीच डल आहे. गाय ही निश्चित तिची बुद्धी जरी डल असली तरी पावित्र्य गायीचं निश्चित आहे. कृष्णाला निश्चित प्रिय आहे. आणि असं सांगितलं जातं, की गायीचं जे स्थूल शरीराने त्याज्य केलेल्या गोष्ट आहे, ती पण भगवंतांच्या ऑल्टरवर वापरू शकतो आणि त्याने ती जागा पण पवित्र होते शेणाने. तर निश्चित त्याचं पावित्र्याबद्दल काही दुमत नाही. पण या श्लोकामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलाय, की पशुची बुद्धी साधारणतः कशा प्रकारे डल असते. तर अशा व्यक्तीची बुद्धी पण अशाच प्रकारची आहे. क्लिअर आहे का माताजी? हो प्रभूजी. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? खूप महत्वाचा श्लोक आहे, की आपली भावना, 2 मुद्दे आपण महत्वाचे सांगितले. कोणत्याही पवित्र ठिकाणी जायचं शक्यतोवर एकटं दुकटं जाण्यापेक्षा नेहमी भगवंतांच्या भक्तांसोबत जायला पाहिजे. जसं की आपल्या इस्कॉन मंगलोर तर्फे पण खूप साऱ्या यात्रा नेहमीच काढल्या जातात. तर कोणत्याही पवित्र स्थळी जर भेट द्यायचं आपल्याला, जगन्नाथपुरी, द्वारका, मथुरा, वृंदावन, अयोध्या इत्यादी,
तर नेहमी भगवत भक्तांबरोबर जाणं हे कधी पण चांगलं. का? नाहीतर आपल्याला पण अनुभव असेल प्रभूजीच माताजी, की नाहीतर आपण जर गेलो अशा पवित्र ठिकाणी, साधारणपणे लोक काय करतात, जातात त्या ठिकाणी मंदिरात स्वतःचं डोकं टेकवतात, तिथल्या पवित्र नदीमध्ये स्नान करतात, तीर्थामध्ये स्नान करतात आणि इकडं तिकडं पाहून फोटो वगैरे काढून परत येतात. पण किती वेळेला आपण प्रयत्न करतो, जर आपण भक्तांसोबत गेलो नाही, त्या ठिकाणचं महत्त्व जाणून घेण्याबद्दल किंवा त्या ठिकाणी जाऊन भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी होतात का प्रयत्न? शक्य होईल तेवढं तिथे पाया पडणे, अंघोळ वगैरे करणे, फोटो वगैरे काढून लगेच परत येणे. परंतु तीर्थक्षेत्रात जाण्याचा हा योग्य मार्ग, योग्य प्रकार नाहीये. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हो प्रभूजी, हरे हो कृष्ण प्रभूजी. प्रभूजी. आता समजलं की तीर्थामध्ये कसं भक्तांबरोबर जायचं, नाही तर आम्ही असंच जायचो, कंपनी बरोबर जायचं आणि दर्शन घ्यायचं आणि यायचं. बरोबर आहे. आणि त्याने पण शुद्धीकरण होईल, नाही असं नाही. पण त्यांनी जे शुद्धीकरण होईल काही प्रमाणामध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये लाभ मिळेल जर आपण या भावनेमध्ये गेलो, भगवंतांबद्दल जाणून घेण्याच्या भावनेने आणि भगवंतांच्या महान भक्तांकडून ऐकण्याच्या भावनेने. हे जास्त फायदा होईल. ठीक आहे? हरे कृष्ण. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, की आपण एकटं दुकटं गेल्यानंतर अजून एक गोष्ट ही होऊ शकते आणि जी की भक्ती मार्गासाठी अजिबात चांगली नाहीये. ती की आपल्या मनामध्ये त्या जागेला एक साधारण जागा म्हणून आपल्या मनामध्ये इम्प्रेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आपल्या मनामध्ये अशा त्याचा प्रभाव प्रभूजी. प्रभाव, हां. अशा पवित्र त्याचा प्रभाव. तीर्थस्थळांना पण आपण सामान्य समजू शकतो, त्याचा प्रभाव तसा पडू शकतो. उदाहरणार्थ, काही वेळेला भौतिकवादी लोक पवित्र तीर्थस्थळी जातात. उदाहरणार्थ वृंदावन असो, मथुरा असो. त्या ठिकाणी त्यांना काय दिसतं? त्या ठिकाणी त्यांना दिसतं, की अरे, इथे नाल्या वगैरे दिसत आहेत, नाल्यांचं पाणी वाहत आहे, कुत्रे वगैरे मोकार फिरताना दिसत आहेत, की स्वच्छता नाहीये. म्हणजे सांगण्याचा अर्थ की शास्त्रचक्षुनी पाहायला गेलं तर वृंदावन हे असं ठिकाण आहे, भागवत सांगते की तिथून एक क्षण पण भगवंत कधी बाहेर पाऊल टाकत नाहीत. भगवंतांच्या नित्यलीला त्या ठिकाणी नेहमी चालत आहेत. तर अशा ठिकाणचं महत्त्व आपल्याला त्याच वेळेस कळेल, जर आपण त्या ठिकाणचं महत्त्व शास्त्रचक्षुने समजून घेतलं आणि भगवंतांच्या भक्तांद्वारे त्याचं महत्त्व समजून घेतलं तर. नाहीतर आपल्या डोळ्यांना काय दिसेल, की तिथं उभारले जाणारे मोठमोठे टॉवर्स, अपार्टमेंट आणि भौतिकवादी जो प्रभाव आहे तो आपल्यावर पडेल. त्याचं खरं महत्त्व कळू शकणार नाही. ठीक आहे? आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 9-10. तर या श्लोकांमध्ये कोणकोणते वेगवेगळे प्रकारचे साधू संत त्या ठिकाणी आले होते, ऋषीगण आले होते, त्यांची लिस्ट, त्यांची यादी दिलेली आहे. अत्रिर्वसिष्ठश्च वनः शरद्वान् अत्रिर्वसिष्ठश्च वनः वसिष्ठश्च वनः शरद्वान् शरद्वा. वनः शरद्वान् वन शरद्वान अरिष्टनेमिर्भृगुरङ्गिराश्च अरिष्टनेमिर्भृगु अरिष्टनेमिः अंगिराश्च भृगुरङ्गिराश्च पराशरोगादिसुतोऽथ राम पराशरोगादिसुतो पराशरोगादिसुतो राम रथाः उतत्य इन्द्रः प्रमदेद्म वाहौ उतत्य इंद्र उतत्य इन्द्र प्रमदेध्मवाहो मेधातिथिर्देवल आर्ष्टिशेनो देवल मेधातिथिर्देवल आर्तिशेनो आर्षिषेणो भारद्वाजो गौतमः पिप्पलादः भारद्वाजो गौतमः पिप्पलादः मैत्रेय और्वः कवशः कुम्भयोनिर् मैत्रेय और्वकवशः कुम्भयोनि द्वैपायनो भगवान् नारदश्च द्वैपायनो भगवान् नारदश्च. कुणाला वाचायचंय का प्रभुजीच माताजी? प्रभूजी मी वाचू?
हा, अलका माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे अत्रि ते नारद, जगाच्या विविध भागातून तेथे आलेल्या संतांची ही नावं आहेत. अत्रि, वसिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इद्मवाहू, मेधातिथी, देवल, अर्ष्टिशेण, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवश, कुंभयोनी, द्वैपायन, महर्षी नारद इत्यादी श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषी विश्वातील विविध देशातून तेथे आले. हा, तर तात्पर्य श्रील हा, हं, मग एक मिनिट. हा, हो, तात्पर्य थोडंसं मोठं आहे याचं, तर मी विचार हो. करत आहे की आपण तात्पर्य पाहायचं का तुम्ही सर्व हे PDF शेअर केल्यानंतर ते स्वतः वाचाल. चालेल, वाचू वाचू वाचायचं. प्रभूजी. ठीक आहे, चालेल. एक एक आपण ऋषी कव्हर करू. हा माताजी. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद जी की जय. च्यवन, भृगु ऋषींचा पुत्र आणि एक थोर संत. तो आईच्या उदरात असतानाच तिचे अपहरण झाले. त्यामुळे गर्भामध्ये पूर्ण दिवस न होताच त्याचा जन्म झाला. आपल्या पित्याच्या 6 पुत्रांपैकी तो हा एक. भृगु. ब्रह्मदेव एकदा वरुणाच्या वतीने महायज्ञ करत होते. त्या यज्ञाग्नीमधून महर्षी भृगूंचा जन्म झाला. ते एक थोर महर्षी होते. पुलोमान ही त्यांची अत्यंत प्रिय पत्नी. दुर्वास, नारद इत्यादी ऋषींप्रमाणे यांनाही आकाशगमन करता येत असे आणि विश्वातील विविध लोकी त्यांचा संचार असे. कुरुक्षेत्रावरील युद्ध प्रारंभ होण्यापूर्वीच ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न करून पाहिला. कधी कधी त्यांनी भारद्वाज ऋषींना ज्योतिष शिकवले आहे आणि फलज्योतिष विषयक महान ग्रंथ भृगु संहिता याचे तेच संकलन करते आहेत. आकाशापासून वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही तत्वे कशी उत्पन्न होतात हे त्यांनी स्पष्ट केले. उदरातील वायू आपले कार्य कसे करतो, तसेच तो पचनेंद्रियांचे नियंत्रण कसे करतो हे त्यांनी दाखवून दिले. ते थोर तत्वज्ञानी होते. जीवाचे नित्यत्व तर्कशुद्ध रीतीने त्यांनीच प्रस्थापित केले. महाभारत. ते निष्णात मानववंश शास्त्रज्ञ होते आणि क्रमविकास सिद्धांत उत्क्रांतिवाद त्यांनी फार फार वर्षापूर्वी विशद केला आहे. वर्णाश्रम व्यवस्थेमागील शास्त्रशुद्ध विचार त्यांनी मांडला. वितहव्य या क्षत्रिय राजाला त्यांनी ब्राह्मण करून घेतले. हा, तर आपण इथे थांबू. आपण बरं. इथे हा, तर भृगु मुनींबद्दल सांगितलं आहे. आपण पाहतो की ह्याच्यापैकी जास्तीत जास्त जे ऋषी मुनी आहेत ते ब्रह्माजींचे सर्वात सुरुवातीचे पुत्र आहेत. जसं की भृगु मुनींचा जन्म हा ब्रह्माजींनी करत असलेल्या एका यज्ञातून त्यांचा जन्म झाला. आणि भृगु मुनींबद्दल इथे सांगितले की कशा प्रकारे फलद ज्योतिष विषयाचा जो एक महान ग्रंथ आहे भृगु संहिता, त्याचे ते संकलन करते आहेत. तर आजही आपण पाहतो की फलद ज्योतिष हे जे शास्त्र आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये लोप पावत आहे. म्हणजे खरे ज्योतिषकार आजकाल शोधणं हे फार अवघड आहे. का? कारण त्या शास्त्राचं पाहिजे तसं शिक्षण जे म्हणा गुरुकडून शिष्याला, ते फार कमी लोक राहिलेले आहेत ज्यांना हे माहिती आहे शास्त्र व्यवस्थितरित्या. आणि याचं कमर्शियलायझेशन म्हणजे पैशाचं कमवण्याचं साधन म्हणून एक प्रकारे याचं पण याच्यामध्ये पण भ्रष्ट बरंचसं झालेलं आहे. परंतु आज पण असे काही काही असे विद्वान फलज्योतिषकार उपलब्ध आहेत की ज्यांच्याकडे जर आपण गेलो तर आपलं गोत्र, जन्माचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण याच्यावरून ते पूर्ण आपली हे सांगू शकतात, वंशावळी शकतात. आणि केवळ ह्याच जन्मातील वंशावळी नाही सांगू शकत, तर भृगु संहितेच्या आधारे आपण मागच्या जन्मामध्ये कुठे जन्मलो होतो, आपले कोणत्या प्रकारचे कार्य राहिलेले आहेत आणि भगवत भक्तीच्या आधारावर जर आपण व्यवस्थित पालन केलं तर कधी आपल्याला या भौतिक जगातून मुक्ती प्राप्त करू शकते याच्याबद्दल पण ते थोडीफार कल्पना देऊ शकतात. पण सांगण्याचा अर्थ असा की याचा अर्थ असा नाही की आपण आपली जी ऊर्जा आहे ती अशा फलज्योतिषकारांना शोधण्यामध्ये घालावी व्यर्थ. पण सांगण्याचा उद्देश हा की हे एक खूप गहन शास्त्र आहे
आणि याची त्या स्तराला माहिती असणारे, त्या स्तराला अभ्यास असणारे पण काही लोक या क्षणाला पण पृथ्वीवर उपलब्ध आहेत. तर सामान्यतः भक्तांसाठी ह्या मार्गाचं जास्त पालन करण्याची गरज नाहीये, की भविष्य काय आहे आपलं. का? कारण असं सांगितलं जातं, की भगवत भक्तांसाठी जे ग्रहमान आहे, ग्रहांची स्थिती जी आहे, ती भगवंत स्वतः मॅनेज करतात. भगवंत स्वतः ठरवतात भगवत भक्तांसाठी. आणि कर्मफळ पण जे आहेत भगवत भक्तांचे, ते देण्याचा निर्णय पण भगवंत स्वतः घेतात. त्याच्यामुळे आपला भगवंतांवर पूर्ण विश्वास आणि त्यांच्या भक्तीप्रती समर्पण हे सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु इथे सांगण्याचा उद्देश हा, की हे शास्त्र भृगु मुनींपासून फल ज्योतिषाचं त्यांच्यापासून आलं. आणि दुसरी पण भृगु मुनींविषयी एक कथा खूप प्रचलित आहे. बृहद भागवतामृत या ग्रंथामध्ये अ, सनातन गोस्वामी सांगतात, की कशाप्रकारे एकदा असं ठरवलं जातं, की वेगवेगळ्या प्रकारचे जे महान देवी-देवता आहेत आणि भगवंत पण जे आहेत, यांची परीक्षा घेणार होते भृगु मुनी. हे कळण्यासाठी, की सर्वश्रेष्ठ पूर्ण पुरुषोत्तम कोण आहे? तर असं सांगितलं जातं, की सर्वात अगोदर ते आपल्या वडिलांच्या जवळ म्हणजे ब्रह्माजींच्या तिथे जातात. परंतु एक छोटीशी कृती अशी करतात ब्रह्माजींची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्यावरून त्यांना कळतं, की ब्रह्माजी हे पूर्ण पुरुषोत्तम व्यक्ती नाहीयेत. की ते काय करतात, की आपल्या वडिलांना जो व्यवस्थित आदर दाखवायला पाहिजे, त्यांच्या प्रती नमस्कार अर्पण करून, विशेषतः हे ऋषीमुनी आहेत, साधारण व्यक्ती नाहीयेत. तर अशा प्रकारे वडिलांना भेटल्यानंतर आदर, प्रणाम ते अर्पण करत नाहीत. आणि ब्रह्माजी काही म्हणत तर नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये विचार येतो, की हा व्यवस्थित वागलेला नाहीये. आणि त्यांच्या मनामध्ये क्रोध पण उत्पन्न होतो काही प्रमाणामध्ये. आणि भृगु मुनींना कळतं, की ब्रह्माजी तशा कृतीने आपल्या क्रोध आलेला आहे त्यांच्या मनामध्ये आणि ते सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर भृगुमुनी दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, शिवजींकडे जातात, कैलाश पर्वतावर. आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांप्रमाणेच हे जे आपले वरिष्ठ बंधू आहेत, शिवजी जे की ब्रह्माजींचेच पुत्र आहेत, की त्यांना पण आदर प्रणाम अर्पण करत नाहीत. परंतु शिवजी विचार करतात, की आपला भाऊच आहे, त्याच्यामुळे त्यांनी प्रणाम अर्पण केला नाही तरी काही हरकत नाही. आणि शिवजी त्यांना आलिंगन देण्यासाठी त्यांच्याकडे येतात. परंतु भृगुमुनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना काय म्हणतात, की "अरे, अरे, माझ्या जवळ येऊ नका तुम्ही." कारण आपल्या पूर्ण शरीरावर स्मशानातली राख शिवजी लावतात आपल्या शरीरावर आणि त्यांच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या कवट्यांचा हार असतो आणि त्यांच्या गळ्यामध्ये कोब्रा हा साप पण असतो. तर त्यांना फक्त क्रोध येतो का नाही ही परीक्षा घेण्यासाठी भृगुमुनी त्यांना म्हणतात, की "तुम्ही मला माझ्या जवळ येऊ नका, आलिंगन देऊ नका. ते हे तुमच्या शरीरावर स्मशानातलं भस्म लागलेलं आहे. गळ्यामध्ये कवटी आहे, तर मी आपल्याला आलिंगन देऊ शकत." आणि त्यावेळेस अ, शिवजींच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो आणि ते आपलं त्रिशूल घेऊन भृगुमुनींकडे रागाने जातात, धावतात. आणि त्यावेळेस भृगुमुनींना कळतं, की ह्यांना पण क्रोध आलेला आहे, याचा अर्थ हे पण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाहीयेत. आणि त्यानंतर सांगितलं जातं, भृगु वैकुंठ लोकामध्ये जातात आणि त्या ठिकाणी अनंत शेष या शय्येवर भगवंत काम करत असतात. गर्भोदक्ष विष्णू आणि लक्ष्मीजी ह्या त्यांचं पादसेवा म्हणजे त्यांचं पायांची सेवा करत असतात. त्यावेळेस भृगुमुनी तिथे जातात आणि भगवंतांची परीक्षा घेण्यासाठी, की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत विष्णूच आहेत का? हे जाणण्यासाठी त्यांच्या छातीवर लाथ मारतात, जो प्रहार करतात आपल्या पायाने, जे की खूप डिसरिस्पेक्टफुल म्हणजे अनादर करणारं आहे. परंतु भगवंत हे इतके दयाळू आहेत, की ते त्या गोष्टीचं पण राग मानत नाहीत. ते त्यांच्या योगनिद्रेतून बाहेर येतात आणि भृगुमुनींना सांगतात, की "माफ करा, की माझ्या ह्या एका धातूप्रमाणे कठोर असणाऱ्या
छातीला आपले पाय लागल्याने आपल्या पायांना तर काही इजा झाली नाही ना, हे भृगुमुनींना विष्णू विचारतात. आणि भृगुमुनींना हे कळतं की विष्णू हे रागावले तर नाहीच, उलट आपल्यालाच विचारत आहेत की त्यांच्या छातीवर प्रहार झाल्याने आपल्या पायांना तर इजा झाली नाही ना. परंतु लक्ष्मीजी ज्या की तिथे भगवंतांची सेवा करत असतात, त्यांना हे जे दृश्य आहे ते बिलकुल आवडत नाही आणि भृगुमुनींना शाप देतात की तुमच्या ह्या कृतीमुळे जो की सामान्यतः भगवत भक्तांचा जो समाज, विशेषतः ब्राह्मण जे आहेत, की ते लक्ष्मीच्या दृष्ट्या म्हणजे भौतिक जी प्रॉस्पेरिटी म्हणजे संपन्नता जी आहे, त्या बाबतीमध्ये काहीसं त्यांचं जे जीवन आहे ते साधं राहील. खूप जास्त भरभराट त्यांना प्राप्त होणार नाही. तर सांगण्याचा हेतू हा, की या सर्व वेगवेगळ्या व्यक्तींची परीक्षा घेतल्यानंतर भृगुमुनी ही गोष्ट सिद्ध करतात, की कशाप्रकारे भगवंत विष्णू जे की कृष्णांचे विस्तारित रूप आहेत, ते कसे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर ही पण कथा खूप महत्त्वाची आहे भृगुमुनींबद्दल, जी की बृहद भागवतामृतमध्ये येते. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजी, माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मला एक प्रश्न आला. हां, प्रभूजी, आपण थोड्या वेळ आधी हे बघितलं की आपण तीर्थस्थानावर जाऊन भगवंतांची कथा वगैरे ऐकलं पाहिजे. पण आपण आज बघतो की जे पण तीर्थस्थान आहे तिथे जे आपण बघतो की साधू संत वगैरे जे पण बसलेले असतात त्यांच्यामध्ये अर्धे असतात असे की ते व्यवहार म्हणून बरोबर. करतात आणि आपल्याला नाही माहिती की त्यांच्यामधला खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. आणि ते जे कथा सांगतात आपल्याला एखाद्या तीर्थस्थानाची जर पूर्ण माहिती नसेल तर आपण कदाचित खोटी कथा पण ऐकू शकतो त्याबद्दल. आपण बरोबर आहे. बोलू नाही शकत खरी कथा आहे ती. बरोबर आहे. तर फसवणूक पण होऊ शकते. हो, फसवणूक होत शकते. हो, हो. तर हो. हे कसं डील करायचं प्रभूजी? तर खूप चांगला प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय काय? सर्वात सुरक्षित उपाय की भगवंतांचे जे माहीत असणारे भक्त आहेत. उदाहरणार्थ जसं की मी सांगितलं आपल्या मंदिराचा भक्त समाज, जिथे की जवळपास प्रत्येक 1 ते 2 महिन्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रेचं आयोजन केलं जातं. मी स्वतः माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये ही गोष्ट प्रिफर करतो, की मला किंवा कुटुंबाला जर यात्रेला जायचंय, तर आम्ही भक्तांची ज्यावेळेस यात्रा निघेल मोस्टली त्याच वेळेस जाण्याचा प्रयत्न करू. मग एखाद्या ठिकाणचं शॉर्टलिस्ट केलेलं असेल. उदाहरणार्थ माझ्या पत्नीचं जगन्नाथपुरी राहिलं आहे. अजून तिने पाहिलेलं नाही. तर मी तिला म्हटलं, की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस कधी भक्तांचा तिथे यात्रा जाणार असू, आपण निश्चित त्याच्यामध्ये भाग घेऊ आणि तुला जे जगन्नाथपुरी पाहण्याची इच्छा आहे, ती पूर्ण करू भगवंतांच्या भक्तांसोबत जाऊन. तर जे भक्त ज्यांना आपण ऑथोराइज म्हणजे जे प्रमाणित आहेत, जे आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या संघामध्ये जाणं हे कधीही चांगलं माताजी. ठीक हो आहे. प्रभूजी. आणि आपण आपलं पर्सनली गेलं तर कसं करावं लागेल? आपण जाऊ शकतो मग, पण त्यासाठी खूप विस्तृत प्रमाणामध्ये तयारी पाहिजे, की सर्वात जर मला स्वतः कुटुंबाला घेऊन जायचंय, भक्तांच्या सोबत जाणार नाही, तर मी जाण्याच्या अगोदर त्याच्याबद्दलचे काही क्लासेस प्रमाणित भक्तांकडून दिलेले शोधून काढेल. त्याच्याबद्दल ऐकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यावर काही नोट्स घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जाऊ त्या पवित्र स्थळी, भगवंतांच्या लीलांच्या संदर्भात जे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणावर व्हिजिट करण्याचं, भेट देण्याचं आणि जे काही आपण ऐकलं आहे त्या भक्तांकडून, ते स्मरण करण्याचं किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण सुरक्षित राहू. पण भक्तांच्या मार्गदर्शनाशिवाय जर आपण गेलो, सुरक्षेशिवाय जर आपण जर गेलो, तर आपली जी पाहण्याची दृष्टी आहे ती भौतिक राहील. म्हणजे तिथे आपल्याला नाले, काही स्वच्छता नसलेली, काही भिकारी, काही लोकं वेगवेगळ्या रोगांनी त्रस्त असलेले आणि काही मोकार प्राणी वगैरे इकडे-तिकडे फिरताना आपली जी कॉन्शियसनेस, जी चेतना आहे, ती त्या स्तरावरची राहील. ठीक आहे का माताजी? हो प्रभूजी. हो प्रभूजी. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे निश्चित शक्य आहे आपण स्वतः पण प्लॅन करणं, पण जसं सांगितलं त्यासाठी विस्तृत तयारी करणं चांगलं कधी पण. हो हरे कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. तर माझ्या मते आपण अजून 1 ते 2 ऋषी अजून कव्हर करण्याचा प्रयत्न करू आज. अलका माताजी कंटिन्यू करा. हो प्रभूजी. हां. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
वसिष्ठ ऋषींसाठी त्यांनी लिहिलंय भागवत 1.9.6 पहा. ठीक आहे. पराशर वाचू पुढचं. हा. पराशर हे वसिष्ठ ऋषींचे नातू आणि महर्षी व्यासदेवांचे वडील, महर्षी शक्तींचे हे पुत्र आणि यांच्या मातेचे नाव अदृश्यती. जेव्हा त्यांची माता केवळ 12 वर्षांची होती तेव्हाच ते आपल्या मातेच्या उदरात होते. तिच्या उदरात असतानाच त्यांना वेदाध्ययन झाले. कल्माशपाद नावाच्या दानवाकडून त्यांच्या वडिलांची हत्या घडली. त्याचा सूड म्हणून सर्व जगाचाच नाश करण्यास हे प्रवृत्त झाले, परंतु पितामह वसिष्ठ यांनी त्यांना आवरले. नंतर त्यांनी राक्षस सत्र यज्ञ केला, तेव्हा महर्षी पुलस्त्य ऋषींनी त्यांना आवरले. महाराज शंतनूची जी पत्नी झाली त्या सत्यवतीकडे ते आकृष्ट झाले आणि त्यातून व्यासदेवांचा जन्म झाला. या पराशरांच्या वरदानाने सत्यवतीच्या शरीराला सुदूर पसरणारा सुगंध प्राप्त झाला. भीष्मांच्या अंतसमयीही ते उपस्थित होते. जनक महाराजांचे ते आध्यात्मिक गुरु होते आणि महान शिवभक्त होते. अनेक वैदिक धर्मग्रंथांचे ते लेखक आहेत. तसेच अनेक समाजशास्त्रीय ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. हा. पुढे तर वाचू गादीचे. हा, इथे आपण थांबू. पराशर मुनी व्यासदेवांचे वडील. सर्वात महत्वाचा शब्द आपण कोणता जाणतो प्रभूजीच माताजी त्यांच्याद्वारे दिला गेलेला भगवंतांबद्दल? कोणता शब्द पराशर मुनींनी दिला आपल्याला? आणि आता मी हे वाक्य बोलताना तो शब्द म्हटलो पण आहे. कोणता शब्द प्रभूजी? भगवंत किंवा भगवान. हा, भगवान. आणि भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे? सहा जे- ऐश्वर्य आहेत ना त्यांच्याकडे. हा, जे 6 ऐश्वर्याने परिपूर्ण आहे. हा, परिपूर्ण आहेत. स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज, रिनाउन्सिएशन. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, वेल्थ ऐश्वर्य, स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी सौंदर्य, फेम म्हणजे त्यांची कीर्ती, यशोकीर्ती सगळीकडे पसरलेली, स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज ज्ञान आणि वैराग्य. तर ह्या 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण असे व्यक्ती म्हणजे भगवंत स्वतः. तर हा जो शब्द आहे भगवान हा पराशर ऋषींनी दिलेला आहे. आणि इथे सांगितलंय की कशा प्रकारे त्यांची जी त्यांच्या मुलाची जी आई होती म्हणजे त्यांचा पुत्र म्हणजे व्यासदेव आणि व्यासदेवांची आई म्हणजे सत्यवती. तर या सत्यवतीद्वारे त्यांना व्यासदेवांचा जन्म झाला सत्यवतीच्या पोटी. आणि हीच सत्यवती स्त्री होती जिच्याकडे भीष्म यांचे वडील शंतनू महाराज हे आकृष्ट झाले. आणि सत्यवतीने एक अट ठेवली, सत्यवतीच्या वडिलांनी अट ठेवली आपल्या होणाऱ्या जावयाकडून, शंतनू महाराजांकडून, की सत्यवती म्हणाली की मी आपली पत्नी होण्यास तयार आहे, परंतु आपल्याला अगोदरच्या पत्नीपासून एक पुत्र आहे भीष्म. त्यांचं नाव त्यावेळेस भीष्म नव्हतं. भीष्मांचं नाव काय आहे? विसरलो मी. देवव्रत. 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 धन्यवाद माताजी. तर आपल्याला जो आधीच्या पत्नीपासून पुत्र प्राप्त झालाय तो आपल्या राज्याचं इनहेरिटन्स म्हणजे राज्य त्याला प्राप्त होईल. तर ते राज्य माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि शंतनू महाराजांनी हे ज्यावेळेस ऐकलं तर देवव्रत हे खूप सर्व गुणांनी संपन्न होते. त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं शंतनू महाराजांना की एका प्रकारे पाहायला गेलं तर ह्या व्यक्तीबद्दल सत्यवतीबद्दल एवढे आकृष्ट झाले होते, त्यांना लग्न करण्याची इच्छा होती, परंतु ती प्राप्त करण्यासाठी त्यांना त्यांच्या मुलाला, प्रिय मुलाला देवव्रत याला राज्यापासून दूर करावं लागणार होतं. आणि देवव्रत यांना ज्या वेळेस हे कळालं की आपले वडील अशा प्रकारे निराश आहेत आणि चिंतित आहेत, त्यांनी स्वतः ह्या होणाऱ्या आईला वचन दिलं की आपण काळजी करू नका, मी हे राज्य कदापि स्वीकारणार नाही. आणि त्यानंतर त्या म्हणाल्या की आपण नाही स्वीकारणार, परंतु आपली जी संतती आहे पुढे चालून ती पुन्हा राज्यासाठी क्लेम राजा होण्यासाठी त्यांचा होईल. तर भीष्म म्हणाले की म्हणजे त्यावेळेस त्यांचं नाव भीष्म पडलं की त्यांनी अशी भीष्म प्रतिज्ञा केली सत्यव्रत यांनी, देवव्रत यांनी, की मी वचन घेतो की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ब्रह्मचार्याचं पालन करण्याचं वचन त्यांनी घेतलं. आणि
अशी आणि त्यांनी सांगितलं की मी ब्रह्मचार्य व्रताचं पालन केल्यामुळे पुढे संतती होण्याचा प्रश्नच नाही आणि आपलेच पुत्र जे आहेत तेच राज्याचे राजा होतील. आणि अशा प्रकारे शंतनू महाराजांना हे ज्यावेळेस कळालं, त्यांनी त्यावेळेस खूप सारे वरदान दिले आपल्या पुत्राला, की त्यांना वाईट पण वाटलं आणि एक प्रकारे आनंद पण झाला, की आपल्या मुलाने किती मोठा त्याग केला आहे, केवळ आपल्याला ही स्त्री पत्नी म्हणून प्राप्त होण्यासाठी. तर त्यांनी त्यावेळेस इच्छा मृत्यूचं वरदान भीष्मांना दिलं आणि पुढे शंतनू महाराजांचं सत्यवतीचं लग्न झालं आणि त्यांना 2 पुत्र अ, प्राप्त झाले. 1 मिनिट हां. विचित्रवीर्य आणि अजून दुसऱ्या पुत्राचं नाव काय होतं? चित्रांगद हां, चित्रांगदा असं नाव होतं. परंतु हे दोन्ही मुलं असं त्यांची शारीरिक अवस्था म्हणा किंवा जीवन असं राहिलं, की अकाली मृत्यू झाला किंवा ते पुत्र म्हणजे पुढे तो पुढे ते कुळ चालवण्यासाठी अ, त्यांना सक्षम नव्हते. तर त्यावेळेस सत्यवतींनी म्हणजे भीष्मांच्या आईनी पुन्हा त्यांना विनंती केली, की आपण जे माझ्या सांगण्यावरून आपण जे वचन घेतलेलं आहे, की आपण पूर्ण आजीवन ब्रह्मचार्य व्रताचं पालन कराल, हे व्रत आपण सोडून द्या आणि विचित्रवीर्य आणि चित्रांगदा हे जे 2 भाऊ आहेत, तर त्यांच्या पत्नी सोबत आपण ह्या कुळाच्या वाढण्यासाठी मुलांना जन्म घाला. तर भीष्मांनी सांगितलं, की जोपर्यंत सूर्य आहेत आणि चंद्र आहेत, मी माझं घेतलेलं व्रत सोडू शकत नाही, वचन मोडू शकत नाही. आणि त्यावेळेस सत्यवतींनी आपले जे अगोदरचे पुत्र आहेत, पराशर मुनींपासून प्राप्त झालेले व्यासदेव यांना विनंती केली, की विचित्रवीर्य आणि चित्रांगदा यांचे जे पत्नी आहेत, त्यांच्यासोबत कुरु कुळाच्या वाढीसाठी पुत्र जन्माला घालावेत. आणि त्याच्यानंतर ह्या 2 राण्यांपासून आणि ती पण कथा आहे, की त्या 2 राण्यांपासून आणि तिसऱ्या वेळेस कशा एका दासीपासून त्यांना 3 पुत्र प्राप्त झाले व्यासदेवांना. एक होते धृतराष्ट्र, दुसरे होते पांडू आणि तिसरे होते विदुर. तर ते हे पराशर मुनी आहेत, ज्यांच्या पत्नी सत्यवती, ज्या की पुढे पत्नी झाल्या शंतनू महाराजांच्या आणि सत्यवतींचे पुत्र होते भीष्मदेव पण. क्लिअर आहे प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे तर कृष्ण. प्रभूजी. हो प्रभूजी. हां, किरण प्रभुजी. सत्यवतीच्या बाबत एक त्यापूर्वी मत्स्यकन्या होत्या असं काहीतरी स्टोरी आहे बरोबर ना, आहे. बरोबर त्याबद्दल आहे. बोल. हां, की असं सांगितलं की त्यांचे जे वडील होते, त्या एका म्हणजे मासेमारी करणारे वगैरे त्या कुळातले होते आणि त्यांची मुलगी ही ह्या होत्या आणि सांगण्याचा एक मुद्दा महत्त्वाचा हा, की हे सर्व महान व्यक्ती आहेत. भीष्मदेव असू, व्यासदेव असू, पराशर मुनी असू, शंतनू महाराज असू. तर कोणत्या विशिष्ट संदर्भामध्ये जरी आपल्याला एखादी गोष्ट थोडी वेगळी वाटत असेल, की अरे, असं कसं की वडील आपल्या स्वतःला एका स्त्रीशी लग्न करण्यासाठी आपल्या पुत्राने एवढी महान प्रतिज्ञा केली, पण त्याचं त्यांना दुःख झालं निश्चित. पण असं कसं काय केलं त्यांनी, होऊ दिलं शंतनू महाराजांनी. तर हे कोणत्याच व्यक्तीला साधारण नाही समजायला पाहिजे. त्याच प्रकारे सत्यवतींना पण साधारण नाही समजायला पाहिजे, की अरे, स्वतःच अगोदर लग्न करण्यासाठी भीष्मदेवांना अशा प्रकारची कठोर प्रतिज्ञा घेण्यास भाग पाडलं आणि नंतर त्यांना ज्यावेळेस गरज होती, वेळ पडली, त्यावेळेस त्याच भीष्मांना याचना केली, की तुम्ही त्यांच्या सुनांपासून पुत्र जन्माला घालावे. तर सांगण्याचा अर्थ असा, की आपण भौतिक दृष्टीने नाही पाहायला पाहिजे, परंतु हां, बरोबर आहे. म्हणजे भौतिक कुळापासून जर पाहायला गेलं तर या एका त्यांचे वडील जे होते ते मासे पकडणारे वगैरे होते. ठीक आहे प्रभूजी? येस, ओके. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण पुढे जाऊ, पण 8 वाजलेले आहेत. तर आपण पुढच्या वेळेस गादीसुत विश्वामित्र मुनींपासून सुरुवात करू आणि येणाऱ्या श्लोकांमध्ये एक मुद्दा प्रामुख्याने बाहेर येईल आणि आपण अगोदरच्या पण काही ऋषींच्या बाबतीत पाहिलं,
की अगोदरच्या काळामध्ये प्रभूजी माताजी प्रत्येक जे क्षत्रिय राजे होते ते स्वतःच्या मनाने स्वतःच्या डोक्याने केवळ अवलंबून नव्हते राहत राज्य करण्यासाठी. ते महान जे भगवत भक्तीमध्ये पण त्या स्तरावर आहेत अशा ऋषी मुनींचा नेहमी सल्ला घ्यायचे. जसं की पांडवांच्या बाबतीत सांगितलं जातं, ऑफकोर्स पांडवांच्या बाबतीत तर भगवंत स्वतः होतेच त्यांना उपदेश करण्यासाठी प्रत्येक महत्वाच्या वेळेस. पण पांडवांचे अजून एक प्रीस्ट म्हणजे कुलगुरू जे म्हणतो आपण, ते होते ज्यांच्याकडून पण पांडव आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करायचे. कुणाला नाव माहिती आहे का प्रभूजीच माताजी त्यांचं? कुणाकडून? कृपाचार्य. धौम्य ऋषी का? धौम्य ऋषी, बरोबर आहे. हा. तर धौम्य ऋषी हे पांडवांचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते, जे की त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाला ज्यावेळेस पांडव हे वनवासात त्यांना पाठवण्यात आलं 13 वर्षांच्या आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये, त्या पूर्ण काळामध्ये पण धौम्य ऋषी त्यांच्या बरोबर होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पांडव कोणतंही पाऊल उचलत नसत. तर हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या श्लोकांमध्ये क्लिअर होईल की आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला जर आध्यात्मिक दृष्ट्या यश प्राप्त करायचं आहे तर कोणतंही महत्वाचं कार्य करताना आपला ज्या वरिष्ठ भक्तांवर विश्वास आहे अशा भक्तांचं इन्साइटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्यांचं मत हे निश्चित जाणून घ्यायला पाहिजे. आणि अशा महान भगवत भक्तांच्या परवानगीने आशीर्वादाने ज्यावेळेस आपण कोणतं कार्य करतो त्या कार्यामध्ये भगवंतांचा पण शक्ती आपल्याला प्राप्त होते, भगवत आशीर्वाद पण प्राप्त होतो ज्यावेळेस आपण त्यांच्या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आपलं. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हो, हो. तर आपण इथे थांबू आणि विश्वामित्र मुनींपासून पुढच्या वेळेस पाहू. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? प्रभूजी हरे कृष्ण. हा माताजी. प्रभूजी आपण भगवंतांच्या जीवन काळामधली एक लीला बघतो त्यांची की ब्रह्माजींबरोबर झालेली, जी संमोहन लीला की ब्रह्माजींनी ग्वाल जे पण होते भगवंतांचे मित्र त्यांना तर प्रभूजी आपण बघतो की त्याच्यामध्ये 1 वर्ष जे आहे भगवंतांनी स्वतः त्यांचं विस्तृत रूप जे आहे वृंदावन मध्ये घेतलेलं होतं. तर बरोबर. ब्रह्माजींचा आणि जो पृथ्वीचा जीवन काळ आपण बघितला तर खूप फरक आहे त्या गोष्टीमध्ये. तर ब्रह्माजी 1 वर्षाने जेव्हा बघायला आले की काय चालू आहे धरतीवरती की असं, तर जे ब्रह्मा जे आहे ते पोचायच्या आधी 1 वर्ष इकडून म्हणजे 10 वर्ष तर निघून सुद्धा गेली असेल. तर भगवंतांची ही लीला कशी झाली प्रभूजी की म्हणजे भगवंतांनी ब्रह्माजींना विस्मृती करून दिली त्या क्षणाला असं काही? की म्हणजे याच्यात 1-2 प्रश्न आहेत. की एक प्रश्न आहे तुमचा की ब्रह्माजी जाऊन आले तोपर्यंत 1च वर्ष कसं काय काळ गेलेला होता. हो प्रभू. तसं पाहायला गेलं तर खूप लांब काळ जायला पाहिजे हो प्रभू. ब्रह्माजींचं. हो. तर तो तर मुद्दा क्लिअर आहे की ब्रह्माजी गेले आणि त्यांनी सर्व गोप बालकांना आणि जे वासरं होते त्यांना एका गुहेमध्ये निद्रा अवस्थेत ठेवलं आणि लगेच परत आले. तर पाहिलं तर सर्व ग्वालबाल आणि वासरं हे भगवंतांच्या सोबत होते आणि पुन्हा जाऊन पाहिलं तर पुन्हा सर्व निद्रा अवस्थेत होते. तर ब्रह्माजींचा एक क्षण म्हणजे 1 वर्षच कसं काय, खूप लांब काळ असायला पाहिजे रिलेटिव्हिटीने पाहायला गेलं तर. परंतु एक गोष्ट समजायला पाहिजे की काळ जो आहे तो आपल्यासाठी आपण काळाच्या अधीन आहोत. परंतु ही कालशक्ती जी आहे ती अंततः भगवंतांच्या अधीन आहे. कसं, एक उदाहरण सांगतो आपल्याला की कृष्ण 8 वर्षांचे असताना ज्यावेळेस रासलीला झाली, वसंत पौर्णिमेच्या रात्री, अ, त्या असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की रासलीला किती काळ चालली. ब्रह्माजींचं 1 रात्र चालली आणि ब्रह्माजींचं 1 रात्र म्हणजे किती काळ झाला? खूप लांबलचक काळ. ब्रह्माजींचा 4 युगांचे 1000 ज्यावेळेस सायकल होतात, त्यावेळेस ब्रह्माजींचे 12 तास होतात आणि अशा 4 युगांचे 1000 सायकल तेवढीच लांब त्यांची रात्र पण असते. म्हणजे 4.3 मिलियन अर्थली इयर्स, 43 लाख अर्थली इयर्स, पृथ्वीवरचे वर्ष म्हणजे एक दिव्य युग.
आणि असे 1000 त्यावेळेस दिव्य युग होतात, त्यावेळेस ब्रह्माजींचे 12 तास होतात, म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. परंतु कृष्णाने तेवढा मोठा कालावधी पण पृथ्वीवरच्या रात्रभरामध्ये, जे काही 8-9 तासांची आपली रात्र असेल किंवा जास्तीत जास्त 10-12 तासांची आपली जी रात्र असेल, त्या पृथ्वीवरच्या रात्रीच्या वेळेमध्ये भगवंतांनी ब्रह्माजींच्या रात्रीचा काळ पण कॉम्प्रेस करून बसवू शकले भगवंत. तर सांगण्याचा अर्थ असा की आध्यात्मिक जगतातला जो काळ आहे तो आपल्या गणिताप्रमाणे नाही तर भगवंतांच्या इच्छेप्रमाणे कार्य करतो माताजी. ठीक हो आहे. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण हरे धन्यवाद. कृष्ण, सादर प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी.